शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धबधबा सुरू झालेला आहे। पावसाचं वातावरण सगळीकडेच आहे। जरा 2 दिवस झालं उसंती मिळालेली आहे पावसाला। मिळालेल्या उसंतीचा फायदा घेत पर्यटक धबधबे इथं आलेले आहेत। त्यांना आपण विचारूया कुठून आलात। आम्ही आलेलो आहे हुपरीहून। तर हुपरीतून हे 90 किलोमीटर बसतं आणि अतिशय सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे। धबधबाही खूप स्वच्छ आणि इथे काही हुलेडबाजी आणि काही नाही आहे। त्यासोबत निसर्गासोबत पाण्यात भिजल्यासोबत लगेच गरम गरम चहा भजी याचा मनसोक्त आनंद आम्ही घेत आहे। अतिशय म्हणजे एन्जॉय फुल झाला आहे आमचा, एक नंबर एन्जॉय। कारण इथं कुठलाही अनुचित प्रकार नाही आहे, हे प्लस पॉईंट आहे। आणि कुठलाही कपलसाठी म्हणा हे फॅमिलीसाठी अत्यंत अस्वर्णीय ठिकाण आहे। हे तुम्हाला या ठिकाणी आवडलेलं आहे? 100%। इथं भिजल्यानंतर गरम गरम भजी, कांदा भजी आणि गरम गरम चहा असा ताव मारला की भिजायला खूप सुंदर वाटतंय। असा आनंद कुठंच नाही। आंबोलीपेक्षा पार्लेश्वर धबधबा एक नंबर काम आहे। पालेश्वर धरणाच्या शेजारी असलेले चहाचं दुकान आहे। तिथं आता सध्या भरपूर प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे आपण त्यांच्याशीच विचारपूस करूया की त्यांचा धंदा होतोय की नाही होत। धंदा तो होतोच आहे। पर्यटक भरपूर येतात, आनंद घेत आहेत। सर्व भरपूर बाहेरून जे लोक येतात सर्व आनंदी आहेत। बघितलं तर भरपूर पब्लिक जास्त आहे, त्यातून आमचं पण आनंद पोट भरत आहे। आमचा पण धंदा होत आहे। मेन यायचं ठिकाण म्हटलं तर ठाणेवाडीतून आत 1 किलोमीटर आहे। यायचं म्हटलं आनंद घेण्यासाठी एकमेव ठिकाण चांगलं आहे। पावनखिंड यापासून जवळ पावनखिंड आणि मेन उगमस्थान हे पावनखिंडीचं आहे। त्यातून पावनखिंडीतून जे पाणी येतं ते आपल्या धरणाला येतं आहे। त्यामुळं माणसं आनंद घेण्याचं एक ठिकाण म्हटलं तर पालेश्वर आहे। स्थानिकचं तुम्ही असल्यामुळे तुम्हाला इथं उदरनिर्वाहासाठी एक चान्स मिळाला आहे तुम्हाला। मग हा चान्स साधारण धबधबा किती दिवस असतो आणि हा तुम्हाला उदरनिर्वाहासाठी 2 पैसे मिळवण्यासाठी किती दिवसाचा कालावधी मिळतो? इथं 3 महिन्याचा आम्हाला कालावधी मिळतो। त्यातून आम्ही पण आमचं पण पोट भरलं जातं। पर्यटकांना पण चांगलं वाटतं। इथे 2 पैसे आम्ही पण मिळवतो, पर्यटकांना पण चांगलं वाटतं। त्यामुळे आम्ही पण आनंदी, पर्यटक पण आनंदी आहे। आलेल्या पर्यटकांचं म्हणणं असं आहे की थंड धबधब्यात भिजल्यानंतर तुमच्याकडे गरम गरम भजी खाण्यात आणि चहा पिण्यात एक आनंद वेगळाच आहे। हा वेगळाच आहे। म्हणजे माणसं जे भिजून आलेले माणसं जास्त करून भजी वगैरे चाय त्यात देण्यात आम्हाला पण आनंद आहे, ते पण खाण्यात आनंद आहे। त्यामुळं माणसं ही येणारी आनंदी पण येतात, जाताना पण आनंद वाटतो त्यांना। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।